पण परत श्री छत्रपती संभाजी महाराज यांनी हा किल्ला जिंकून आपल्या मराठा स्वराज्यामध्ये हा किल्ला परत सामील केला। प्राचीन काळापासून कल्याण शहर हे खूप प्रसिद्ध शहर होतं आणि या जागेचं इकॉनॉमिकली पॉईंट ऑफ व्ह्यू पण खूप इम्पॉर्टंट होता। हाच तो कल्याण मधला प्रसिद्ध मराठा आरमारीचा पाया असलेला दुर्गाडी किल्ला। कल्याण ठाणे जिल्ह्यातील एक ऐतिहासिक शहर जिथे इतिहास आणि आधुनिकता यांचा सुंदर संगम पाहायला मिळतो। उल्हास नदीच्या किनारी वसलेले हे शहर प्राचीन काळापासून व्यापार आणि सांस्कृतिक केंद्र म्हणून ओळखले जाते। कल्याणला मुंबई आणि कोकण प्रदेशाचं प्रवेशद्वार मानलं जातं, कारण इथे अनेक प्रमुख व्यापार आणि वाहतूक मार्ग एकत्र येतात। येथील किल्ले, प्राचीन मंदिर आणि ऐतिहासिक वास्तू आजही या शहराच्या गौरवशाली भूतकाळाची साक्ष देतात। आज आपण इतिहासाचा साक्षीदार असणारा कल्याणचा ऐतिहासिक आणि महत्त्वाचा किल्ला दुर्गाडीला भेट देणार आहोत। नमस्कार मंडळी, मी स्वप्नील जगताप तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो फिरस्ता आपल्या या चॅनलवर। आज आपण आलोय कल्याण मधल्या ऐतिहासिक किल्ल्यावर, किल्ले दुर्गाडीवर। आज आपण बघणार आहोत कल्याणचा पूर्ण इतिहास। महाराजांनी दुर्गाडी, कल्याण, भिवंडी हा का काबीज केला, तिथे दुर्गाडी किल्ला का बांधला, काय महत्त्व होतं, याच्या पाठचा पूर्ण जो इतिहास आहे तो आज आपण बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। प्राचीन काळापासून कल्याण शहर हे खूप प्रसिद्ध शहर होतं। सातवाहन काळातील बडोचे, सोपारा यासोबतच कल्याण शहर हे इंटरनॅशनल पोर्ट होतं, जिथे युरोपमधून जे ट्रेडिंग शिप्स यायचे ते इथे अनलोड होऊन अख्ख्या हिंदुस्थानात त्यांचा माल पसरला जायचा। 1636 येता आदिलशहानी या जागेवर कंट्रोल मिळवला आणि या जागेचं इकॉनॉमिकली पॉईंट ऑफ व्ह्यू पण खूप इम्पॉर्टंट होता, कारण जे ट्रेड शिप्स यायचे त्याच्यामधून प्रचंड प्रमाणात टॅक्स जमा व्हायचा। तर त्याच दृष्टिकोनातून हा एरिया कॅप्चर करण्याचा शिवाजी महाराजांनी ठरवलं। वेषांतर करून या जागेवर फिरले आणि त्यावेळची राजधानी राजगडावर जाऊन दादाजी बापूजी रांझेकर यांना सांगितलं कल्याण काबीज करा आणि सुको लोहकर यांना सांगितलं भिवंडी काबीज करा। त्यांनी 24 ऑगस्ट 1654 ला ही जागा स्वराज्यामध्ये सामील करून घेतली। ही जागा काबीज झाल्यानंतर शिवाजी महाराज स्वतः इथे सुपरविजन साठी आले। सुरक्षित किनारपट्टी पाहून त्यांनी डिसाईड केलं आणि भारतातली पहिली नौसेना दल इथे स्थापित झाली। जंजिरेचे सिद्धी, मुंबईचे ब्रिटिश आणि चौलचे जे पोर्तुगीज होते यांचा समुद्रावर चांगलाच दबदबा होता। तर त्यांना मोडून काढायचं असेल तर आपली स्वतःची नौसेना हवीच। तर याच दृष्टिकोनातून महाराजांनी कल्याणमधील कोली, भंडारी, गाभित समाजातील लोकांना आपल्या इथे नोकरीसाठी ठेवले आणि अब्बाजी महादेव यांना सांगितले की किनारपट्टीजवळ एक किल्ला बांधून घ्यावा। तर किल्ला बांधत असताना त्यांना इथे मोठा खजिना सापडला। त्याचा उपयोग नक्की स्वराज्याच्या बांधकामासाठी झाला आणि काही दिवसातच अब्बाजी महादेवांनी किल्ला बांधून घेतला आणि या जागी दुर्गाडी मातेची स्थापना शिवाजी महाराजांनी केली। त्याच्यावरूनच या किल्ल्याचे नाव दुर्गाडी असे पडले। कल्याण शहर आणि आजूबाजूचा परिसर मिळून त्यावेळेस कल्याणमध्ये 11 बुरुज होती आणि गलबत म्हणजेच वॉरशिप ही तयार होतच होती। तर या कामासाठी शिवाजी महाराजांनी 2 पोर्तुगीज पितापुत्रांना याचं काम दिलं होतं। त्यांचे नाव होते व्हियंगस आणि यांच्या हाताखाली 240 पोर्तुगीज कामगार काम करत होते। तर मराठीची गलबत म्हणजे मराठी वॉरशिप हे रेडी होत होते। हे पाहून गोव्याचे जे पोर्तुगीज होते ते घाबरले आणि त्यांनी आपल्या राजांना एक पत्र लिहिलं। पत्रामध्ये असं होतं, शहाजी राजांचा जो पुत्र होता शिवाजी महाराज हे पनवेल, चौल आणि वसईच्या एरियामध्ये आपली गलबते रेडी करत आहेत, तर त्याला आपल्याला तोंड द्यायला तयार राहावं लागेल। तर त्याच दृष्टिकोनातून पोर्तुगीजांनी आपल्या जे डीप सी मध्ये वॉरशिप्स होते त्यांना ऑर्डर केली की तुम्ही तयार राहा आणि मराठ्यांचे जे वॉरशिप्स होते ते डीप सी मध्ये येऊ देऊ नका। ह्याच्यावरून आपल्याला कळतं की पोर्तुगीज मराठ्यांना किती घाबरत होते। 1668 मध्ये गोव्याचे जे पोर्तुगीज होते त्यांनी जे आपले सेवक जे मुघल, आदिलशाही, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मिलिटरीमध्ये काम करत होते त्यांना परत आपल्या पोर्तुगलला जायला सांगितले। त्यावेळेसचे वसईचे पोर्तुगीज कॅप्टन कस्त्रू यांनी महाराजांकडे जे पोर्तुगीज कामाला होते त्यांना चुपचापपणे पळून जाण्यासाठी आज्ञा दिली आणि त्यांनी तेही तसं केलं। जे 240 जे पोर्तुगीज कामगार होते जे गलबत बनवण्यामध्ये महाराजांची हेल्प करत होते ते एका रात्री चुपचापपणे काही मुंबईला काही वसईला पळून गेले, पण त्याचा काही फायदा झाला नव्हता। महाराजांची गलबत होती ती ऑलमोस्ट रेडी झाली होती आणि जो पुढचं जे काम होतं ते मराठ्यांनी पूर्ण केलं
आणि आपली जी पहिली नौसेना होती, भारतातली पहिली नौसेना, ती प्रॉपर एस्टॅब्लिश झाली. 1682 मध्ये हा किल्ला मुघल सरदार हसन अली खान याच्या अंडरमध्ये गेला आणि हा किल्ला पूर्णपणे मुघल टेरिटरीमध्ये गेला होता. पण परत श्री छत्रपती संभाजी महाराज यांनी हा किल्ला जिंकून आपल्या मराठा स्वराज्यामध्ये हा किल्ला परत सामील केला. पण काही वर्षाने 1689 मध्ये हा किल्ला परत मुघलांच्या ताब्यात गेला आणि पुढे जाऊन पेशव्यांनी हा किल्ला आपल्या मराठा साम्राज्यामध्ये परत मिळवून घेतला. पण त्यानंतर पोर्तुगीजांनी खूप प्रचंड प्रमाणात या किल्ल्यावर हल्ला केला. पण शंकराजी जे किल्ल्याचे सरदार होते त्यांनी हा हल्ला सांभाळला आणि पोर्तुगीजांना परत पळवून लावले. आणि ही जी पोर्तुगीज मराठा वॉर होती ती थेट संपली वसईच्या किल्ल्यावर, जेव्हा चिम्माजी अप्पांनी वसई किल्ल्यावर हल्ला केला आणि तिथे पोर्तुगीज मराठ्यांचं जे वैर होते, जे वॉर होता, तो प्रचंड संपला. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे केवळ नाव नाही, तर हे संपूर्ण भारतासाठी प्रेरणादायी तेज आहेत. दुर्गाडी किल्ल्याच्या भक्कम तटबंदीवरून दूरवर पसरलेले समुद्राकडे पाहताना त्यांच्या स्वप्नांच्या भव्यतेची जाणीव होते. एक स्वतंत्र हिंदवी स्वराज्य, एक शक्तिशाली आरमार आणि अभेद्य मराठी साम्राज्य. शिवरायांनी कल्याणमध्ये पहिले नौसेनाची स्थापना करून भारताच्या समुद्र सामर्थ्याचा पाया रचला, तर संभाजी महाराजांनी या परंपरेला पुढे नेत स्वराज्यासाठी अपार त्याग केले. इतक्या संघर्षानंतरही मराठ्यांनी सुरू केलेली जहाजबंदी परंपरा आजही कल्याणच्या बंदरात सुरू आहे. शिवरायांचे आरमार उभे करणाऱ्या या भूमीत आज आधुनिक जहाजे उभे राहत आहेत. जणू हा इतिहास आपल्याशी संवाद साधत आहे. दुर्गाडीच्या किल्ल्यावर उभे राहून जेव्हा वारा झंझावतासारखा येतो, तेव्हा वाटते की इतिहास स्वतः सांगत आहे. शिवरायांचे आणि संभाजीराजांचे बलिदान व्यर्थ गेले नाही. त्यांचा वारसा आजही जिवंत आहे. आजही कल्याणचा प्रत्येक कण त्यांचा पराक्रम आठवतो आणि भविष्यातील पिढ्यांसाठी प्रेरणा बनतो. हा किल्ला, हे बंदर आणि ही भूमी अनंत काळापर्यंत शिवरायांच्या शौर्याची गाथा गात राहतील.